ना इथं बंजारा समाज सुखी आहे, ना आदिवासी सुखी आहे, ना मायक्रो ओबीसी सुखी आहे, ना इथं शेतकरी सुखी आहे, ना दलित मुस्लिम इथं सुखी आहे. इथं कोणी सुखी नाही. ना नोकऱ्या करणारा सुखी आहे, ना त्याला नीट पगार येतं, ना इथं सरकारी दवाखान्यातले आहेत, ना एसटी ड्रायव्हर आहेत, ना इथं कोणी खुश नाहीये. ना व्यवसाय करणारे खुश आहेत. इथं वर्षाचं उत्पन्न होत नाही. शेतीत एवढं नुसतं स्मार्ट मीटर बसले फडणवीसनी, त्याचं बिल यायला लागलंय. ना इथं अनुदान मिळतंय, ना इथं पीक विम्याच्या पैशात, ना शेतीमालाला भाव. इथं कोणी खुश नाही. आम्ही तुम्हाला नीट करू शकतो आणि करणार. पाटील, एक शेवटचा प्रश्न हा, 3 वर्षाच्या आंदोलनात ज्या लोकांनी तुम्हाला विरोध केला ते लोक पुन्हा मावळ होत आहेत, तुमची बाजू घेत आहेत. नेमकी काय जादूची कांडी? जादूची कांडी नाही. मी प्रामाणिक समाजासाठी करतोय. हे माझ्या समाजाला मान्य. मी समाजाच्या लेकराचं हित सोडून काम करत नाही. त्यांनाही वाटतंय एखाद्या बारी इकडे तिकडे भेटीला आमदार फामदार पक्षाच्या गेल्यामुळे त्यांचं थोडंसं व्हायबल होत असतील, पण त्यांना पुन्हा वाटत असेल ती आपल्याच लेकरासाठी भांडतंय, आपल्याच लेकीसाठी भांडतंय. आणि काय वेगळं करतोय? समाजाच्या लेकी बाळीच्या कल्याणासाठी काम करतोय, सुखा समाधानासाठी त्यांच्या लेकरा बाळाच्या समाजाचं काम करतो. हे मला त्रास देत आहे सरकार बी आणि काय आमचे पण. माझा समाज मला त्रास नाही होऊ देत, कारण मी त्यांच्या लेकरासाठी भांडतोय. ते मला कसं का उघड पडू देते? हो, तुम्ही बघा आता 29 ऑगस्टच्या नंतर रोज मराठीत 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट, 31, 1, 2, 3, 4, 5, 15, 20 पोत जवळच्या वेळात तवर मराठी अंतरवले. लय झालं तर 1-2 दिवसांनी टप्पे पाडणार आहेत. आता हे सांगायचं नव्हतं, पण टप्पे पाडणार आहेत. याचा शेवट कसा? सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जागेवर करणे, त्याशिवाय शेवट नाही. नसता मस्ती उतरणार म्हणजे उतरेल. सरकारच्या डोक्यातली मस्ती बाहेर काढतो. याला धरजवळ ते आंदोलन बसव, याला बोलायला लाव. एखादं ते मीडियाचे सोशल मीडियाचे काहीतरी त्याला काय म्हणते ते युट्यूब बोले, त्यांना धर, याव कर ट्याव कर बेटो. फक्त मराठीची खांदी जबाबदारी माझ्यावर म्हणून गती. तुम्ही सोपं समजू नका. तुमचा मिटोबाच काढणारे मीडियात बोलतोय. तुम्ही जी मजा घेतली ना 2-3 वर्षे, एकाला पण सोडणार नाही, एकाला सुद्धा. कारण तुमच्या मी मध्यात नव्हतो, कशात नव्हतो. तुम्हाला विनाकारण मराठ्यांचं गरीबाचं चांगलं काम करतोय मी. काहीच गरज नव्हती खेटायची. सूट देणार नाही. गप कशामुळे हे समजून घ्या. कुणाच्या तरी आईकड माऊलीकड बघून, कुणाच्या तरी बापाकड बघून मी गते. सोडणार नाही तुम्हाला एकाला सुद्धा. जर माझ ना कोणाचं ऐकून करताय, कोण सरकार आहे, कोणचा नेता भेटून करायला लावतो, सगळं मला माहिती. सगळे नीट करतो, सरकार बी नीट करतो. पाटील, आज चर्चा होती शिष्टमंडळीत आहे. जर तुमची जी मागणी 58 लाख कुणबी नोंदीच्या सापडल्या त्याचे प्रमाणपत्र दिले, तर मग 29 तारखेच्या अगोदर तुमची मागणी मान्य केली तर मग दिले तर त्यांनी आश्वासन दिलं तुम्हाला? आश्वासन फाश्वासन कवर देतात. कटाळा आला आश्वासन ऐकू मराठ्याला. येतेच जातेच नुसते चर्चा. पण येऊ द्या, काय म्हणते तर कळलं पण येऊ द्या. 28 ऑगस्टच्या आत सगळ्या मागणीची अंमलबजावणी करायची, काय म्हणणार नाही. झालेल्या चुका दुरुस्त करायच्या, प्रमाणपत्र रद्द केलेले द्यायचे. तुम्ही चर्चेला किती या. आता आम्ही अंतिम लढा पुकारलाय. आता तो आश्वासनावर सकारात्मक चर्चेवर सुटत नसतो. आणि सरकारचा शिष्टमंडळाचा तो गैरसमाजी, मी तेच सांगितलं मग सुद्धा, आता पण ते सांगतो की गैरसमाजाच्या बाहेर या. तुम्हाला मी सुट्टी देऊ शकत नाही. माझ्यासाठी माझ्या समाजाचे लेकरं महत्वाचे. तुम्ही सरकार, आमदार, मंत्री माझ्यासाठी महत्वाचे नाहीत. आणि तुम्हाला मी गिनिणार बी नाही. मी समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. हे मराठ्यांना पण कळालं. आपल्यासाठी आपले लेकरं, आपली जात महत्वाची आहे. ज्या पक्षाला, ज्या नेत्याला आपण मोठं केलं, ते आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं करायला निघालंय. मराठी पण खरबडून जागे झाले. आणि जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी भांडतोय. आपण काय पक्षासाठी नेत्याच्या बाजूने भांडायचं का? आपण सुद्धा आपल्या जातीच्या लेकराच्याच बाजूने भांडायचं. जरांगे पाटला कोणच उभारायचं. हे जेवढे पक्ष 10-12 त्यातले सगळे मराठी सावध झाले. आणि का सावध होऊ नये? तुमच्या लेकरासाठी जर मी भांडतोय, तर तुम्ही काय पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलतात काय? केव्हा कल्याण होईल? पक्ष आणि नेता आणि नेत्याचे पोरं मोठे होतील, आपले भिकायला लागतील ना. मराठी खरबडून जागे झालेत. आणि अंतिम पुकार आहे, अंतिम लढाई. या लढाईत मराठी 100% जिंकणार नाही तर मी उपोषण करून मरणार.